नमस्कार, ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। ईश्वरी आर्ट्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपण आरी वर्कचे बेसिक क्लास घेण्यास सुरुवात केलेली आहे। आजचा हा क्लासचा 60वा दिवस आहे। आपण मण्यांचे वर्क कसे करायचे याची संपूर्ण माहिती घेत आहोत। यामध्ये आपण वेगवेगळ्या आकाराचे मणी कसे स्टिच करायचे, कोणत्या आकाराच्या मण्याला कोणते नाव आहे हे पाहिलेले होते। इथे आपण चौकोन, गोलाकार असे वेगवेगळे आकार काढून मनी स्टिच कसे करायचे, कॉर्नर कसे घ्यायचे याची सुद्धा आपण इथे माहिती पाहिलेली आहे। आपल्या साध्या मशीनच्या धाग्याने आपण चेन स्टिच घातलेली होती, मनी वर्क केलेले होते। तुम्ही अशा आकाराने जर मनी स्टिच करण्याचा सराव करत असाल तर जरी थ्रेड वापरण्याच्या ऐवजी तुम्ही साधा मशीनचा धागा सुद्धा इथे वापरू शकता। हे ब्लाउजच्या बाहीच्या डिझाईन आहेत। आपण असे सिंगल लाईन ह्या डिझाईन बनवलेल्या होत्या। तुम्ही ब्लाउजच्या बाहीचा आकार काढून ह्या डिझाईन बनवू शकता। हे आपण पॅच पाहिलेले आहेत। 3 आपण असे मण्यांचे पॅच केलेले होते, त्यानंतर असे 3 कुंदन वापरून केलेले होते। तुम्हाला जर एखाद्या वेळेस ब्लाउजला लटकन बनवायचं असेल तर असे गोलाकार एकसारखे 2 पॅच बनवायचे, ते कट करून एकमेकाला चिटकवायचे व लटकन तयार करायचं। खूप छान असं पॅचचं लटकन तयार होतं। हे पहा, कुंदनचा पॅच आहे, ड्रॉप शेपचे हे कुंदन आहे। हा आपला तयार कुंदन आहे। एक रेड कलरचा असा ड्रॉप शेपचा कुंदन आहे। त्याच्यानंतर बाहेरून असे खडे चिटकवलेले आहेत। असे पॅच तुम्हाला बाजारामध्ये मिळू शकतात। त्यानंतर हा आपण मागील व्हिडिओमध्ये पॅच तयार केलेला होता। हा पूर्णपणे मण्यांचा पॅच आहे। हा पण खूप छान असा दिसतो ब्लाउजच्या बाहीवर किंवा ब्लाउजच्या गळ्यावर मागच्या बाजूला। आता आपण आज आणखी एक पॅच पाहणार आहोत। जरी थ्रेडला गाठ बांधून घ्यायची आहे, खालून वरती आपण थ्रेड काढून घेतलेला आहे। सुरुवातीला एक सिंगल चेन स्टिच घालून घ्यायची आहे। त्यानंतर सर्वात मोठ्या आकाराचा मणी आपण इथे गोल्डन कलरचा लावून घेतोय। इथे हा मणी लावून घेतलेला आहे। आणखी एक चेन स्टिच त्याच्या शेजारीच घालून घ्यायची आहे, अगदी जवळ। त्यानंतर हा थ्रेड मण्यांमध्ये अडकून घ्यायचा आहे। इथे तुम्ही गाठ सुद्धा देऊ शकता। हे पहा, इथे आपण मण्यामध्ये अशी आडवी सुई घालून हा थ्रेड मण्यामध्ये अडकून घेणार आहोत। अशी जर आपण अडकून घेतली मण्यांमध्ये धागा तर धागा इकडे असा हालत नाही, फिक्स होऊन जातो। त्याच्यानंतर आपण बाहेरच्या बाजूला मणी लावून घेतोय। इथून धागा वरती काढून घ्यायचा आहे। सिंगल लाईन आपण हे मणी लावून घेतोय। एक गोल्डन कलरचा मणी आणि एक असा मोती, असे आपण इथे मणी लावून घेत आहोत। मण्यांची साईज कशी ओळखायची हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे। अगदी छोटासा आपण इथे पॅच तयार करत आहोत। इथे आपण शेवटी एक कुंदन लावून घेणार आहोत। त्यानंतर अशी गाठ बांधून घेतलेली आहे। जोपर्यंत आपलं वर्क तयार होत नाही तोपर्यंत धागा हा तोडायचा नसतो। तुम्ही सुद्धा असा पॅच तयार करायचा सराव करून घ्यायचा आहे। यामध्ये जर काही अडचण असतील तर तुम्ही मला विचारू शकता। आपण एकसारखेच आकाराचे इथे मणी आणि मोती वापरलेले आहेत। तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे वापरले तरी चालेल। मधी मोठा व बाहेरच्या बाजूला लहान आकाराचे मणी वापरले तरी चालेल। तुमच्या आवडीनुसार तुम्ही मणी आकारानुसार वापरू शकता। याचा सराव करून घ्यायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।